काय झालंय? खालच्या बाळासाहेबांनी स्थळ आले. काय माहितीस कुणाच आहे? ते माझ्या माहेरचं आहे, जवळच आहे. बर मग हाय पोरगी चांगली? पोरगी आहे चांगली, पण आपल्याला त्यांचं कुठे जमतंय तेव्हा. मग मी म्हणते चांगलं नाही म्हणून सांगायचं, अजून काही सांगाय नाही. काय करायचं मग? अगं असं कसं करून चालेल सगळं? आपला नेता 36चा आकडा असला म्हणून असं लगीन बुडून चालू काय सांगू? अगं लगीन जुळवणे त्यांनी पुण्याचं काम आहे. होय होय होय, असं कधी भावकी लगीन बुडते आणि पोरं अशीच बसली आहे. मला वाटतंय कधी 40-50 वर्षाची पोर झाले तर लग्न नाही. अगं वाढता ये पाहिजे, लग्न जुळवाय पाहिजे. असं आपण काढी टाकून काय होणार? सांग, पोर चांगला आहे, मिळू दे, 2 घास मिळू दे. आपला त्यांचं जुंगड वाकडं असलं मग काय झाले? त्यांची ती त्यांच्या नशिबानं वीर पोरगे लगीन चांगले वीर उद्या आपल्याला त्यातलं काहीतरी पुण्य मिळेल. सांगतो ना चांगलं आहे म्हणून. अशी असं सांग चांगलं आहे म्हणून, आणि वर आणि काय सांग म्हणाले तुम्ही चौकशी करा. पोरगं म्हणाली रेसनी सगळं चांगलं आहे, तुम्ही चौकशी करा आणि मग पोरगी द्या म्हणायचं. बाकी पोराची आम्ही गॅरंटी देतो म्हणजे चांगलं एकामेकाचं तिची बना. भावकीनं वाट लावत आणली आतापर्यंत सगळ्या पोरांनी. होय होय होय, जा जेव्हा वाढत जा.